बातमी नाशिकमधून। राज ठाकरेंच्या हस्ते काल नाशिक महापालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटन झालं। पांडव लेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा 100 फुटी कारंजा आणि बोटॅनिकल गार्डनमधल्या लेझर शोसह इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज ठाकरेंच्या हस्ते पार पडला। यावेळी अभिनेते नाना पाटेकर, भरत जाधव, पुष्कर क्षोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदेही उपस्थित होते। खरंच तो माणूस प्राणी आपल्याला मारून टाकणार का? ही झाड कापून काढायला पाहिजे। मग काय? आणि यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला, तसंच नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे असंही सांगितलं। सर्वात महत्त्वाचे जर मी कोणाचे आभार मानणार असेल, सर्वात महत्त्वाचे तर ते श्री रतन टाटा यांचे मी आभार मानेन। हे सगळं जे काही दिसतंय हे एका त्या व्यक्तीमुळे दिसतंय, जी माझं जे विजन होतं, मला जे करायचं होतं हे त्या माणसाला समजलं, त्या व्यक्तीला समजलं, म्हणून आज हे गोष्ट घडू शकली आणि हे आज आपल्या नाशिककरांना मी स्वाधीन करत आहे। महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात उंच कारंजा हा आपल्या नाशिक शहरामध्ये झालेला आहे। अनेक कार्यक्रम आता अनेक उद्घाटनं ही आता होतील। मला बाळासाहेबांच्या नावाचं स्मारक देखील तिथे, कारण माझा स्मारकाच्या माझ्या कल्पना वेगळ्या असतात। पुतळा म्हणजे स्मारक नव्हे, तर त्या माणसाचं नाव घेतल्यानंतर तिथे त्या वास्तूत गेल्यावरती असं वाटलं पाहिजे की नाही हे खरं स्मारक आहे। असे म्हणून बाळासाहेबांच्या नावाचं स्मारक तिथे आता काम सुरू आहे। या फ्लायओव्हरच्या खालची जी संपूर्ण जागा आहे तिथे LNT काम करते, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे त्या फ्लायओव्हरच्या खाली हातगाड्या पासून अनेक गोष्टी ज्या घडतात फ्लायओव्हरच्या खाली त्या घडणार नाहीत। इतका सुंदर तो फ्लायओव्हर होतोय। पुढच्या 5-6 दिवसामध्ये संपूर्ण ब्रिजला आपण वॉटर कर्टन टाकतो आहोत, तोही तुम्हाला बघायला आवडेल। या असल्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठच्याही शहरात आढळणार नाही, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो। दरम्यान यावेळेला नाना पाटेकरांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं। राज ठाकरे जे काम करतात ते पराकोटीचं चांगलं असतं अशा शब्दात नानांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली। म्हणजे मी राजसाहेब वगैरे म्हणत नाही, मी राजा म्हणतो। तो करतो तो पराकोटीचं काहीतरी करून ठेवतो, आणि मग त्याच्यानंतर राजकीय पक्ष वगैरे मला माहिती नाही, पण तो जे करतो ते इतकं छान असतं। आता तुम्हाला खरं सांगतो की मी म्हणजे कुठल्याच शहरामध्ये असं काही पाहिलेलं नाही, आणि माझं तरी पाहिल्यामध्ये नाही। आणि इतकं मोठं, इतकं भव्य, इतकं छान, फक्त आता आपली जबाबदारी आहे इतकं छान ठिकाण, आणि इथलं प्रत्येक झाड लावताना, प्रत्येक कुठलं एवढी छोटंसं रोपटं असेल ते लावताना किती मेहनत घेतली गेली आहे हे तुम्हाला नाही माहिती। आपण काहीतरी शहराचा विकास करतो आणि विकासाच्या नावाखाली ही वृक्षतोड होता कामा नये। पण खरं राजा, हे जे काय आहे तुम्ही सगळीच म्हणजे तुम्ही जे काय केलंय, आणि मी खरंच धन्यवाद एक माणूस म्हणून म्हणतोय। किती छान आहे। 3-4 ठिकाणी आम्ही गेलो, निवडणुकीत निवडून द्यायचं नाही द्यायचं तुमचं तुम्ही ठरवा, पण काय करायचंय ते त्यांनी करून दाखवलं। नावं ठेवायची झाली, मी खरं सांगतो मी कुठल्याच पक्षाचा आहे, पण नावं ठेवायची झाली तर आपण सतत कुठलं तरी एखादी गोष्ट कुठली चुकीची वाटली तर त्याचबद्दल बोलत राहतो, पण इतकं छान जे केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण कधी त्याच्यामुळे खरं सांगतो ह्या सगळ्यांतर्फे। आणि हे असंच नाही तू पुन्हा दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये निवडून आलास तर बरं होईल, म्हणजे त्याही शहरात। आणि या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर वैद्य आहेत। सागर, एकीकडे नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलंय, पक्षाला गळती लागली आहे, दुसरीकडे विकास कामांची उद्घाटनं होत आहे, कोण तारणार आहे मनसेला? ज्ञानदा, खरं तर ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने
उत्तमरित्या अशा पद्धतीचं कमबॅक केलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण गेल्या 5 वर्षामध्ये 40 पैकी 25 नगरसेवक मनसेला आता सोडून गेलेले आहेत आणि उरलेल्या 15 नगरसेवकांवर आणि विशेषतः त्यातही केवळ राज ठाकरेंच्या करिश्म्यावर मनसेचं इथलं भवितव्य अवलंबून आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसात राज ठाकरेंनी नाशिककडे पाठ फिरवली होती असं म्हटलं जात होतं. त्यांचे दौरे कमी झालेले होते, परंतु काल जो काही उद्घाटनांचा धडाका गेले 2 दिवस मनसेने लावला, राज ठाकरेंनी स्वतःचं ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन नाशिककरांच्या समोर केलेलं आहे त्याच्यामुळे मनसे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा स्पर्धेत आली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण काल ज्या ज्या विकास कामांची जंत्री राज ठाकरेंनी दिली, ज्याच्यामध्ये रामकुंडावर 100 फुटी हलता रंगीत कारंजा, जो महाराष्ट्रातला सर्वात उंच कारंजा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, बॉटॅनिकल गार्डन आहे जे त्याच्या उत्कृष्ट नमुन्यांमुळे देशात ओळखलं जाईल अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे, किंवा LNTच्या ब्रिजच्या खालची सुशोभीकरण असेल, किंवा मायलन कंपनीच्या माध्यमातून केलेले वाहतूक बेट, ही सगळी कामं राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीच्या विना केवळ स्वतःच्या हिमतीवर उभी केलेली आहे. सर्व खासगी कंपन्यांना सोबत घेऊन राज ठाकरेंनी एकट्याने ही सगळी खिंड विकासाची लढवली अतिशय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळे राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीनं गांभीर्यानं नाशिकमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली असं म्हटलं पाहिजे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात जी मरगळ मनसेमध्ये आलेली होती ती या 2 दिवसामध्ये झटकली गेल्याचं पाहायला गेलं. राज ठाकरेंचं ज्या उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी यावेळेस स्वागत केलं ते खरं तर गेल्या काही वर्षात गायब झालेलं चित्र होतं, जे पुन्हा पाहायला मिळालं. काल मायलन कंपनीच्या वाहतूक बेटाचं मुंबई नाक्यावर जे उद्घाटन झालं त्याच्यामध्ये मनसेला सोडून गेलेल्या वसंत गीतेंच्या कार्यालयाच्या समोर मनसैनिकांनी जे काही शक्ती प्रदर्शन केलं, ज्या काही पद्धतीचं राज ठाकरेंचं स्वागत केलं, याच्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्स्फूर्त अशा पद्धतीचा उत्साह संचारलेला आहे तो पाहायला मिळाला. राज ठाकरेंनी यावेळेस भावनिक आवाहनं नाशिककरांना केली. आपण राज्य सरकार, केंद्र सरकार, त्यांच्याकडून होणारा विरोध, ह्या सगळ्यांच्या याच्यावर मनसे एकटी हे सगळं करतीये हे दाखवून देण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते पूर्णपणे यशस्वी झाले. अर्थातच येणाऱ्या काळामध्ये निवडणूक तोंडावर आहे. राज ठाकरेंना सातत्यानं नाशिककरांशी संवाद साधावा लागेल, नाशिककरांशी बोलावं लागेल, आपली विकास कामं सांगायला लागतील. ज्या पद्धतीचे 192 कोटी रुपयाचे रस्ते, अंतर्गत रस्त्यांचं काम केल्याचा मनसेचा दावा आहे. मुकणे धरणाची पाईपलाईनचं काम जे केंद्र आणि राज्य सरकारच्या बरोबर मिळून मनसे महापालिकेत करते ते 264 कोटीचं काम आहे. या कामांचंही मार्केटिंग मनसेला विचार करता मनसे समोरचं नाशिकमधलं आव्हान हे निश्चितपणे सोपं नाहीये. खरं तर त्या दृष्टिकोनातून मनसे आता प्रयत्न करू लागली असंच चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.